नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांचे काही कॉमेंट्स आहेत. तर त्यांचे कॉमेंट्स आणि त्यांच्या अडचणी काय आहेत त्याचा सोल्युशन आपण इथं पाहणार आहोत. आपले दर्शक कॉमेंट्स करतात, सर माझं आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड वर नाव राजेश आहे, पण माझ्या कास्ट सर्टिफिकेटवर राजू झाले आहे. मला कास्ट सर्टिफिकेटवर राजेश करायचे आहे, तर काय करू? हे बघा, आपण जे आपले शैक्षणिक डॉक्युमेंट्स असतात तर त्याच्यावरती जो नाव असतो, कारण शैक्षणिक डॉक्युमेंट हे चेंज होत नाही. एकदा तुम्ही शाळा सोडली तर त्याच्यानंतर ते नाव वगैरे चेंज होत नाही. आता तुमच्या प्रकरणामध्ये तुम्ही पहा, जर तुमच्या शैक्षणिक याच्यावरती जर तुमचं राजेश म्हणून असेल तर मग तुम्हाला तिथं सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला राजेशच्या अनुसार करा. कास्ट सर्टिफिकेट पण राजेशच्या नावाने मिळवा आणि व्हॅलिडिटी पण राजूने करा. आता इथं जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी समजा राजूच्या नावाने झाली असेल, मग अशा वेळेस तुम्ही तुम्हाला एक गजेट करून ठेवा. म्हणजे राजेश आणि राजू हे एकच व्यक्ती, याबाबतचा जो राजपत्र असतो किंवा आपण त्याला गजेट म्हणतो ते करून ठेवा. नेक्स्ट क्वेरी आहे, सर तहसीलदार यांनी जात प्रमाणपत्र, गाव पंचनामा, मंडळ अधिकारी व ग्रामपंचायत अहवालाला 1977 साली दिली गेली तर पुरावा म्हणून काय द्यावे? हे बघा, आता तुमचे जे मंडळ अधिकारी यांनी जो अहवाल दिलेला आहे तर त्याच्यावरून तुम्ही म्हणजे त्या म्हणजे पुरावा म्हणून तुम्ही अहवाल कधी होतो ज्यावेळेस तुमच्याकडे पुरावे नाही आणि त्यावेळेस तुम्हाला जातीचा दाखला पाहिजे असतो, तर त्यावेळेस ते मंडळ अधिकारी, तलाठी, तुमचे जो नेटिव्ह प्लेस आहे, तुम्ही ज्या भागात राहतात त्या भागात जाऊन तिथले तुमचे घराच्या आजूबाजूच्या ज्या वयस्कर वयोवृद्ध व्यक्ती आहेत, जे तुमचे म्हणजे आजोबा पंजोबांना ओळखत असतील, अशा लोकांकडून माहिती घेऊन तुम्ही कोणत्या समाजाचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत हा अहवाल देतात आणि तो तहसीलदारांना सादर करतात आणि त्याच्यावरून आपल्याला जातीचा दाखला मिळतो. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझा एक प्रश्न आहे. आम्ही मूळ पूर्वीचे वाशिम जिल्ह्यातील विदर्भातील आहोत. आमच्याकडे आजोबा आणि पंजोबा यांचे तत्सम प्रमाणपत्र आहे. गेल्या 30 वर्षापासून आम्ही मराठवाड्यामध्ये स्थलांतरित झालो आहोत. विदर्भातील कुणबी म्हणून आम्हाला कास्ट सर्टिफिकेट. हे बघा, आता 2012ला जो GR निघालाय तर त्याच्यामध्ये तुम्हाला जातीचा दाखला हा तुमचा मूळ गाव, नेटिव्ह प्लेस, तिथंच काढायचा असतो. आता तुम्ही विदर्भातले असले म्हणून तुम्हाला जातीचा दाखला जो आहे तो विदर्भाचा जो वाशिम जिल्हा आहे तिथनच काढावा लागेल. म्हणजे तुम्ही 30 वर्षापासून स्थलांतरित झाले आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी मराठवाड्यात तुम्ही काढू शकत नाही. जातीचा दाखला हा तुम्हाला मूळ गावाला जाऊन काढावा लागेल आणि तुम्ही काढू शकता, त्याला काही अडचण येत नाही. नेक्स्ट क्वेरी है, सर स्टेट वाला ओबीसी का सर्टिफिकेट 2015 का हो तो चलेगा क्या? फिर उसे अब से सेंट्रल वाला बना सकते हैं ना? ये देखो, जब तुम्हारे पास में कास्ट सर्टिफिकेट, अभी हमारा महाराष्ट्र का जो कास्ट सर्टिफिकेट वो है तो हमें सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मिलता है. तो कास्ट सर्टिफिकेट हर साल को मतलब बनाना पड़ता नहीं है, लेकिन सेंट्रल का सर्टिफिकेट आपको जो स्टेट का कास्ट सर्टिफिकेट जहां मिला और वो डॉक्यूमेंट्स के ऊपर आप सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट के लिए अप्लाई कर सकते हो. लेकिन ओबीसी, सेंट्रल ओबीसी जो है हर साल तुमको अप्लाई करना पड़ता है. हर साल तुमको नया मतलब मैंने वो, इन शॉर्ट जो सेंट्रल ओबीसी है वो सिर्फ एक ही साल के लिए रहता है. अगले साल तुमको, क्योंकि उसके अंदर इनकम का क्राइटेरिया रहता है, और स्टेट का जो कास्ट सर्टिफिकेट है एक बार तुम निकाल लिए तो उसको वापस से कुछ रिन्यू करने की जरूरत नहीं होती है. तो तुम्हारा 2015 का जो स्टेट का सर्टिफिकेट है उस पे से तुम सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट के लिए अप्लाई कर सकते हो. नेक्स्ट क्वेरी है, सर माझी कास्ट व्हॅलिडिटी इनव्हॅलिड झाली, आता काय करू?
हे बघा, तुमची जर व्हॅलिडिटी त्यांनी व्हॅलिड केली असेल तर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती जो इनव्हॅलिड झाल्याचे जे कारण आहेत ती दिली असेल. आता काय कारण आहे तुम्ही त्यात उल्लेख केलेला नाही. आता जे काय तुमचं म्हणजे रिजेक्ट झाल्याचं कारण आहे तर तुम्ही बार्टीचे आपल्या वेबसाईटवरती ऍक्ट अँड रूल्सचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये जर 2012चा जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म 11 हे तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याला अफिडेव्हिटच्या स्वरूपात ते करून त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंड्स द्यावे लागतील का तुम्ही कोणत्या ग्राउंड्स वरती तुमची जात म्हणजे त्या जाती त्या समाजाचे आहेत हे तुम्ही सिद्ध करताय. तर ते ग्राउंड्स लिहा. जेवढे पण तुमचे ग्राउंड्स असतील 1 2 3 4 5 6 तर ते ग्राउंड्स लिहा. ग्राउंड्स मध्ये जनरली आपल्याकडे जास्तीत जास्त जुने पुरावे मानक दिनांकापूर्वीचे पुरावे असतील तेवढे नक्की त्याच्यामध्ये नमूद करा. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं केल्यानंतर तुम्ही तुमची एकदा वंशावळ तपासा. वंशावळ आपण काय करतो अनेक वेळा जे आहे आपण शॉर्ट वंशावळ म्हणजे जसा वडील आणि अर्जदार किंवा आजोबा वडील अर्जदार तर एवढी शॉर्ट न करता त्याला विस्तृत करा. आता जसा आजोबा असतील तर आजोबा, चुलत आजोबा, आणखी चुलत आजोबा असेल चुलत, तर अशा प्रकारे करा. मग वडील, मग कोण मोठे काका, लहान काका, आत्या, असं या प्रकारे ती वंशावळ सविस्तर विस्तृत करा आणि अर्जदारापर्यंत न्या. अर्जदारानंतर त्याचे भाऊ बहीण हे पण घ्या आणि त्याच्या अनुरूप डॉक्युमेंट अपलोड करा. म्हणजे समितीला पण प्रोत्साहन मिळतो आणि तुम्ही त्या जातीचे त्या समाजाचे या समाधान होऊन तुम्हाला तिथं कास्ट व्हॅलिडिटी मिळते. मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.